नमस्कार. मी अभिनव नंदकुमार माने, श्री नंदकुमार साहेबराव माने यांचे मोठे चिरंजीव. आत्ता जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये आमच्या आई सौ संगीता नंदकुमार माने अपक्ष म्हणून लढत आहेत. खरं तर अपक्ष म्हणून लढायची गरज नव्हती, यायला पाहिजे होती. कारण आमचे वडील महाराज साहेबांसोबत 1992 पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्याचबरोबर त्यांच्या येणाऱ्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या वडिलांनी खूप प्रामाणिकपणे काम केलेलं होतं. तरीसुद्धा आपापसातल्या हेवेदावांमुळं आमची उमेदवारी नाकारण्यात आली. तरी पण आम्ही कोणत्याही निष्ठेत बाधा येऊ नये म्हणून, आमच्या निष्ठेला काळा डाग लागू नये म्हणून आम्ही अपक्ष म्हणून लढवत आहोत. तर या लढत असताना या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काही लोक आरोप करतात की मान्यांचं काम काय. मान्यांचं काम अख्ख्या जनतेनं बघितलेलं आहे. धनगरवाडी गावामध्ये गुडघ्याएवढे पाय झाले एवढा चिखल होता. लोकांना पाणी डोक्यावर आणायला लागत होतं. त्याच धनगरवाडी गावामध्ये आज रस्ते, घरापर्यंत पाणी, त्या ठिकाणी स्वच्छतागृह हे नंदुमान्यांनी केलेत. नंदुमान्यांचं काम हे जनता बोलते, नंदुमान्यांना स्वतः सांगावं लागत नाही. म्हणून त्या माणसाचे नाव आजपर्यंत जिवंत आहे. राजकारणामध्ये ते कायमस्वरूपी एक माणूस म्हणून कायम काम करत राहिले. आणि या सगळ्या धामधुमीमध्ये लोक बदनामी करण्यासाठी, स्वतःचा पराभव समोर दिसत असल्या कारणाने काहीतरी नॅरेटिव्ह पसरवणे, काहीतरी अफवा पसरवणे, या सगळ्या बाबींमध्ये अग्रेसिव्हपणे काम करायचा प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा आम्ही या गोष्टींना किंमत न देता आम्ही आमच्या जनतेला कसे प्रमाणात खुश ठेवू शकतो, जनतेचं सोलम सबलम कसं करू शकतो, युवकांना कसं काम चांगल्या पद्धतीनं हाताला काम देऊ शकतो, असं आमच्या येणाऱ्या निवडून आल्यानंतर युवकांसाठी उद्योग व्यवसायामध्ये त्यांना मदत करणे, महिला सबलीकरण करणे आणि त्या ठिकाणी रस्ते, काँक्रिटीकरण, गटारे, अंतर्गत पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही अग्रेसिव्ह काम करत आहोत. तसेच आत्ता या 5 गावांमध्ये कचऱ्याची विल्हेवाटाची समस्या खूप अतिशय चांगल्या प्रकारे भेडसावत आहे. तर त्यासाठी आम्ही बायोडिग्रेडेशनचा प्लॅन करत आहोत. त्यामध्ये 5 गावाचे ग्रामपंचायत एकत्रीकरण करून आम्ही तो उपक्रम राबवत आहोत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या युवकांना, तिथं जेवढे जास्तीत जास्त युवकांना हाताला काम देता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. प्राथमिक आरोग्य सुविधा इथं तसे बघायला गेले तर लोकांना खूप भेडसावत आहे. माझी मिसेस अबोली अभिनव माने डॉक्टर असल्या कारणाने आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा सगळ्या जनतेला कमीत कमी पैशामध्ये कसं हॉस्पिटलायझेशन करता येईल, कमीत कमी खर्चामध्ये कसं त्यांना सुखसुविधा देता येईल, यासाठी पण प्रयत्नशील आहोत. युवकांना ॲडमिशनसाठी खूप म्हणजे युवकांना म्हणण्यापेक्षा युवकांना सुद्धा म्हणावं लागेल आणि प्राथमिक शिक्षण करण्यासाठी सुद्धा ॲडमिशनसाठी खूप सामोरे जावं लागतं अडचणींना. तर या सगळ्या विषयामध्ये त्यांना कसं एकदम चांगल्या पद्धतीने ॲडमिशन घेता येईल, शिक्षण कसं चांगल्या पद्धतीने त्यांचा करता येईल, शाळा डिजिटलायझेशन करणे. जिल्हा परिषद आमची शाळा आहे ती आजपर्यंत म्हणजे त्या लेवलला डिजिटलायझेशन झाले नाही. त्या लेवलला डिजिटलायझेशन करून आम्ही प्राथमिक विद्यार्थ्यांना कसं चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, ह्यासाठी काम करणार आहोत. तसेच व्यावसायिकसाठी युवकांना ट्रेनिंग सेंटर्स उभारणार आहोत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकदम तत्वनिष्ठ पिढी तयार करणार आहोत. हल्लीचं राजकारण हे गलिच्छ राजकारण झालेलं आहे. हे जे पायवड त्याचे पायवड असं न करता पूर्वीचे जे राजकारण होते त्या पद्धतीचं राजकारण, हाताला हात देऊन खांद्याला खांदा देऊन काम करणे, अशा प्रकारची पिढी आम्ही घडवणार आहोत. आणि ही शिकवण माझ्या वडिलांची, श्री नंदकुमार साहेबराव मानेंची आहे. आणि त्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत आणि ह्यासाठी कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही. नमस्कार, मी अविनाश नंदकुमार माने. माझ्या आई सौ संगीता नंदकुमार माने या जिल्हा परिषद गट कोडोली क्रमांक 42 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं चिन्ह आहे कबशी. आत्ता या सर्व राजकारणाच्या धामधुमीमध्ये बघायला गेलं तर आईचा प्रचार हा चांगल्या प्रकारे चालू आहे. आई जेवढ्या चांगल्या प्रकारे लोकांना भेटता येते, लोकांमध्ये मिसळता येते, आई त्या पद्धतीने काम करत आहे. तसं बघायला गेलं तर उमेदवारी प्रत्येकाच्या घरी जाणं उमेदवाराचं काम आहे. परंतु घरी जात असताना त्या व्यक्तीला आपलंसं करणे, त्या व्यक्तीच्या अडचणी समजून घेणे, त्याच ठिकाणी कशा मार्गी लावता येतील त्याचा प्रयत्न करणे, हा गुण पहिल्यापासून नंदकुमार साहेबराव माने यांच्या पण अंगी आहे. आणि त्याचप्रमाणे सौ संगीता नंदकुमार माने यांच्याही अंगोळी लागला आहे. आज बघायला गेलं तर विरोधकांना आईच्या चपळपणाचा थोडी जास्ती बसते. विरोधकांना असं वाटतंय की
यांच्याकडून विकास कामं काय होणार आहेत, यांच्या कौटुंबिक शिक्षणाबद्दल काही लोक बोलत आहेत. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्वतः BE ग्रॅज्युएटेड आहे, BE इंजिनिअरिंग आहे. माझे मोठे बंधू BE प्रोडक्शन आहेत, माझ्या वहिनी MDS डॉक्टर आहेत, माझी मिसेस स्वतः ग्रॅज्युएटेड आहे. आम्ही वेल क्वालिफाईड कुटुंबातून आहोत. आमचे विजन विकास काम करणं आहे, ना की आम्ही कुठल्या पदासाठी किंवा कुणाला हेवे दावे करून कमीपणा दाखवण्यासाठी आम्ही राजकारणात नाहीये. आज बघायला गेलं तर कोडोली गटाला OBC आरक्षण मिळालं. माझ्या वडिलांनी गेले 35 वर्ष समाजकारणात घालवले. समाजकारण करत असताना त्यांना 35 वर्षामधून जर आज या कोडोली गटातून काही नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर त्यांनी ती का डावलावी. माझ्या आईच्या मार्फत ते ह्या कोडोली गटातून उमेदवारी देऊन लोकांच्या समस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या आईच्या मार्फत ते समस्यांना कसं तडा देता येईल, समस्यांवर कसं मात करून लोकांना चांगल्या सुविधा देता येतील याबद्दल प्रयत्नशील आहेत. मग असं असताना विरोधकांनी काही अफवा उठवणे हे योग्य नाही. तुम्ही कामावरती बोला, कामावरती उत्तर देऊ. तुम्ही आम्हाला विकास कामं विजन विचारा, आम्ही विजनचं उत्तर देऊ. पण तुम्ही जर आमचे हेवे दावे काढत बसलात, तुम्ही जर आमच्या खोट्या अफवा काय उठवत बसलात तर हे राजकारण नाही. पराभवाची छाया दिसते म्हणून तुम्ही भान विसरून जर काय बोलत असाल तर माझी विनंती असं करू नका. आज आम्ही पूर्णपणे प्रचार करत असताना कधी विरोधकावर टीका नाहीत केल्या. आमचं ध्येय विरोधकांवर टीका करणं नाही. आमचं ध्येय आहे की विकास कामावर बोलणे, विकास कामांबद्दल समजून घेणे आणि ते कसे मार्गी लावता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करणे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमचे मार्गदर्शक आहेत. माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या मार्फत आम्ही गेले 5-7 वर्ष काम करत आहोत. तर निवडून आल्यानंतर आम्ही ह्याच नेत्यांच्या मार्फत विकास कामांचा महामेरू रचू शकतो, विकास कामाचा पर्वत कसा करू शकतो याच्यावर आम्ही आता प्रयत्नशील आहोत. आम्ही आता प्रचारामध्ये 15 दिवस बघितलं. प्रचारात आम्ही कधीही विरोधकांनी आमच्याबद्दल काय बोललं याची माहिती घेतली नाही, विरोधक कुठं जातो याची माहिती घेतली नाही. कारण आम्हाला विश्वास आहे की आज जर आम्ही ठाम आहोत, आज जर आम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आमचं विजन ठाम आहे, आम्हाला जर कोणत्या पद्धतीने काम करायचं, आम्हाला आमचा एंड पॉईंट जर माहित असेल तर आम्हाला विरोधकांवर लक्ष द्यायची गरजच नाही. आम्हाला निवडून यायचंय का निवडून नाही यायचं हा पण आमचा ध्येय नाही. आमचं ध्येय एक आहे की आपण लोकांपर्यंत कसं पोहोचेल, लोक आपल्यापर्यंत कसे पोहोचतील, आपण लोकांचे प्रश्न कसे समजून घेऊ शकतो, ते प्रश्न कसे मार्गी लावू शकतो याबद्दल आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि प्रयत्नशील आहोत. माझ्या आईचं जर तुम्ही वागणं बघितलं तर आईच्या साधेपणामुळे पूर्ण जनता त्याच्या प्रेमात पडली. त्याच्या साधेपणाच्या प्रेमामुळे विरोधक तिच्याबद्दल जर काय उठवत असतील तर हे आम्हाला मान्य नाही. राजकारण करत असताना गलिच्छ पद्धतीने करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आज जरी मी इथं बोलत असेल तर मी विरोधकांवर टीका नाही करणार. कारण प्रत्येक माणूस त्याच्या तत्वाने त्या पद्धतीने वागत असतो. कोणाला काही गोष्टी चांगल्या वाटतात तर कोणाला त्याच गोष्टी वाईटही वाटू शकतात. म्हणून आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. परंतु आपण एक बघू शकतो, 2 व्यक्ती आहेत. 2 व्यक्तीमध्ये आतापर्यंत तुमच्याशी चांगलं कोण वागत आला, आतापर्यंत तुम्हाला समजून कोण घेत आले, आतापर्यंत तुमच्या अडचणी मांडल्यानंतर कोणी त्या अडचणींवरती मात करून तुम्हाला संकटातून बाहेर काढले, आतापर्यंत तुमच्या खांद्याला खांदा उभं राहून कोण उभं राहिले. साधेपणा कोणाच्यात आहे, मावळपणा कोणाच्यात आहे, दूरदृष्टी कोणाकडे आहे. एखादी अडचण घेऊन गेल्यानंतर ती किती सुलभ पद्धतीने सोडली जाऊ शकते. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ न घेता त्या व्यक्तीला मार्गदर्शन कुठल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलं जाऊ शकते. हे या दोन्ही उमेदवारांपैकी ज्यानं केले त्या उमेदवाराला मतदान द्या आणि त्या उमेदवाराला तुम्ही वरती काढा, जेणेकरून पुढचे 5 वर्ष 365 दिवस गुणिले 5 वर्ष तुमच्या सोबत राहता येईल, ते हक्काने घरी जाता येईल, त्याला हक्काने बोलता येईल आणि हक्काने बोलत असताना उमेदवार समजून घेऊ शकतो. उमेदवाराची तेवढी मानसिकता असली पाहिजे. हा उमेदवार असा जो तुम्हाला दिसेल त्या उमेदवाराला मतदान द्या. आमचं म्हणणं आहे की सौ संगीता नंदकुमार माने ह्या तुमच्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहतील. संगीता नंदकुमार माने तुमचे प्रश्न जाणून घेतील आणि ठामपणे ते प्रश्न त्यावेळी मांडून त्या प्रश्नावरती ठोस असे उत्तर तयार करून जनतेचे प्रश्न सोडवेत. मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही आमचं कुटुंब, माने कुटुंब, जनतेनं दिलेल्या एकाही मत वाया जाऊ देणार नाही. जनतेनं टाकलेला विश्वास आम्ही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि विकास कामाबद्दल जर बोललात तर विरोधकांनाही धास्ती बसेल. एवढा मोठा विकास करू आम्ही 5 वर्षात तयार करू. कधी कधी कमी बोलून जास्त काम करणं फायदेशीर असतं. आम्ही हे करू ते करू, आम्हाला खोटं बोलणं जमत नाही, आम्हाला कुठल्याही पद्धतीचे खोटे आश्वासन देणं जमत नाही. कपबशी तुम्ही जेव्हा बटन दाबणारे तेव्हा खोटं न बोलता कमी बोलून विकास कामं कशी जास्त होतील ही जनता बघेल. आणि जनता आमच्यावरती विश्वास ठेवत आहे. जनता आमच्या सोबत आता उभी राहत आहे आणि आम्ही ह्या जनतेचा विश्वास
एवढ्या चांगल्या पद्धतीनं घेऊन विकास पूर्व तयार करू की जनताला आम्हाला दिलेल्या मतदानाचा पश्चाताप होणार नाही, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येत्या 7 तारखेला 7 फेब्रुवारीला आपल्या कोडोली गटामध्ये मतदान पूर्ण होत आहे. तर या मतदाना दिवशी माझ्या आईला म्हणजे सौ संगीता नंदकुमार माने यांना कब्बशी या चिन्हासमोर 3 नंबरचं बटन दाबून भरघोस मताने विजय करावं आणि तुम्ही विकासाला मत द्यावं, विकासाला सोबत आयुष्यभर ठेवावं हीच विनंती करतो. धन्यवाद.